एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक दारिद्र्य रेषा, पॉवर्टी लाईन। तुम्ही म्हणाल काय नाही माहित आहे आम्हाला, इतक्या कॅलरी तितक्या कॅलरी, एवढा खायचा तेवढा खायचा। आपण आज कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करणार आहोत। तुम्ही याच्या पूर्वीचा व्हिडिओ पाहिला असेल, दारिद्र्य पॉवर्टी कॉन्सेप्च्युअली क्लिअर करून दिला। त्याच्यापूर्वी इनइक्वॅलिटी विषमता तो पण क्लिअर करून दिला। आज आपण पॉवर्टी लाईन पाहणार आहोत। तर पॉवर्टी लाईन मध्ये इटुकला पिटुकला नाही, थोडासा डिटेल आहे। तर का तर पॉवर्टी लाईन एक्झॅक्ट दारिद्र्य रेषा म्हणजेच काय ते समजून घेऊ। सोबतच ते कशासाठी बाबा आचार टाकाले आहे का विचार टाकाले आहे, कशासाठी बनवणं आवश्यक आहे ते समजून घेऊ। सोबतच किती प्रकारच्या दारिद्र्य रेषा आहेत है ना। इन जनरल तुम्ही माहिती जर बघाल, जी काही आपल्या एमपीएससीच्या बाजारामध्ये, एमपीएससीच्या मार्केटमध्ये इंडियन इकॉनॉमीवर आहे, ते कुठेही बघा तर तुम्हाला दिसन की पॉवर्टी लाईन म्हणजे एकच सांगितल्या जाते। तसं नाही, पॉवर्टी लाईन तुम्हाला किती प्रकारच्या ते बी समजून घ्यायचं आहे, एकच प्रकारचं नाही। वापरात कोणते आहेत ते महत्वाचं आहे, ते पण आपण समजून घ्यायचं आहे। मग वापरात असलेल्या ज्या पॉवर्टी लाईन आहेत त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कुठल्या, भारतामध्ये कुठल्या है ना, ते समजून घेऊ। आणि भारताच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये थोडंसं इटुकलं पिटुकलं आलं की नाही लक्षात। तर असा पूर्ण डिटेल मध्ये आपण आज बघून घेऊया। चलायचं मग। चलताना तुम्हाला नेहमीप्रमाणे काय देतो डोक्यात घुसवून, दोन प्रश्न। तर दोन प्रश्न आपण घुसवलेच पाहिजे। पहिलं रे बाबा, आंतरराष्ट्रीय बघा, आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा कोणती संस्था आकलित करते? एकदम सोपा प्रश्न, एकदमच सोपा प्रश्न। विच इन्स्टिट्यूशन एस्टिमेट्स इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन? याले दुसरा शब्द ग्लोबल पॉवर्टी लाईन, याले दुसरा शब्द ग्लोबल पॉवर्टी लाईन। लक्षात आलं का? हे कोणती संस्था? एक जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक, दुसरा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, तिसरं जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आणि चौथा संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशन्स। असेच येतात सोपे सोपे प्रश्न, आपण काय होतो दंडी गुल है ना। दुसरा प्रश्न पाहू। दुसरा प्रश्न, निरपेक्ष दारिद्र्य रेषा आकलनाचा आधार कोणता? व्हॉट इज द बेस ऑफ ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन? म्हणलो ना मग प्रकार आहेत खूप साऱ्या पॉवर्टी लाईन। ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन म्हणजे अजून दुसऱ्या असतीलच। तर कोणता आधार आहे बा? मूलभूत गरज बेसिक नीड, दुसरा आहे राहणीमान दर्जा गरज लिव्हिंग स्टँडर्ड नीड, तिसरा आहे सामाजिक सहभाग गरज सोशल इन्क्लुजन नीड, आणि चौथा आहे व्यक्तिनिष्ठ गरज काय आहे सब्जेक्टिव्ह नीड। चार नीड्स दिल्यात, कोणत्या बेस आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। चलाचे मग आता मस्तपैकी समजून घेऊ। मग पहिल्यांदा आपण बघूया दारिद्र्य रेषा म्हणजे काय, बेसिक फंडामेंटल, आणि मग त्याचा अनालिटिकल झालेला आहे। उत्पन्न किंवा उपभोग किंवा वस्तू आणि सेवांची संधी, लक्षात घ्या। इन्कम उत्पन्न किंवा कंझम्पशन उपभोग किंवा वस्तू आणि सेवांची संधी, ऍक्सेस टू द गुड्स अँड सर्व्हिसेस, यांची चिंताजनक मर्यादा क्रिटिकल थ्रेशोल्ड, क्रिटिकल थ्रेशोल्ड। लक्षात आलं का? एक अशी लकीर, ते लकीरच्या खाली फकण्यापती, लकीरच्या वर लखपती नाही, तैरत असलेले फकण्यापती। ठीक आहे। तर हे जे आहे पहिल्यांदा लक्षात घ्या, उत्पन्न बघा लक्षात घ्या, किंवा म्हटलं आहे, दोन्ही नाही, किंवा कंझम्पशन किंवा वस्तू आणि सेवांची संधी, बरोबर आहे, लक्षात आलंय। केवळ उत्पन्न हा आधार नाही, काही ठिकाणी काही रेषांमध्ये उत्पन्न घेतलंय, काही रेषांमध्ये कंझम्पशन घेतलं आहे, काही रेषांमध्ये ऍक्सेस टू गुड्स अँड सर्व्हिसेस घेतलाय। लक्षात आलं का? ठीक आहे। त्या तीन पैकी कुठलाही एक असलेली रेषा कशाच्या याच्यावर? चिंताजनक मर्यादा क्रिटिकल थ्रेशोल्ड आहे, म्हणजे अशी लाईन आहे की त्याच्या खाली गेले का भिकारी झाले,
म्हणजे भिकारी म्हणजे बेघर नाही, फकीर झाले, फकीर म्हणजे बेघर नाही, पुन्हा गरीब झाले, दरिद्र झाले, दरिद्र है ना, ठीक आहे, तो काय झाले पुअर, हे अशी लकीर तर ते पुअर. या मर्यादेखालील व्यक्ती, पर्सन बिलो धिस थ्रेशोल्ड इज पुअर, गरीब, दरिद्र होऊन जातो. मग काय इंडिकेटर आहे, व्हॉट इज द इंडिकेटर, काय आहे हे सूचक आहे. एक विशिष्ट कालावधीमध्ये, लक्षात घ्या, गरिबी नेहमी टेम्पोरल फॅक्टरने बघायची, टेम्पोरल फॅक्टरने बघायची, शब्द लक्षात घ्या, टेम्पोरल फॅक्टरने बघायची, विशिष्ट कालावधी करिता बघायची. इट्स नॉट अ परमनंट, इट्स नॉट अ परमनंट. जेव्हा परमनन्सी लेवलवर जनरेशन टू जनरेशन आपण बघतो त्याला कोणती पॉवर्टी म्हणतो, पाहिला का याच्या पूर्वीचा व्हिडिओ, त्याच्या टाइप्स ऑफ पॉवर्टी सांगितले, पाहून घ्या नसन पाहिला, मी सांगून देतो तसा. क्रोनिक पॉवर्टी, पॉवर्टी ट्रॅप होते पण तिथून बाहेरच निघू शकत नाही असं नाही, म्हणजे ते जनरेशन टू जनरेशन निघत नाही किंवा एक संपूर्ण जनरेशन निघत नाही, त्याला क्रोनिक पॉवर्टी आपण म्हणू शकतो. पण इन जनरल पॉवर्टी इज नॉट परमनंट, इट इज अ टेम्पोरल. हे टाइम लिमिटेड आहे, त्यातून तो बाहेर निघू पण शकतो, बरोबर आहे, म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये. पण भारतामधले गरीब हे गरिबीच्या बाहेर निघत नाही. त्याचं कारण इंडियन सोशल सिस्टीम विच इज अ स्ट्रक्चरली फॉल्टेड. काय आहे, स्ट्रक्चरली फॉल्टेड, संरचनात्मकच लोचा आहे, म्हणून हा आलं की नाही लक्षात. मग तो वेगळा विषय, मग त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण पॉवर्टी बघितली तर वेगळाच विषय होते. इथे जर इकॉनॉमिक कॉन्टेक्स्टने जर बघितलं तर शब्द लक्षात घ्या, विशिष्ट कालावधीमध्ये, लक्षात आलं का, ठीक आहे. एका समाजामधील, इन वन सोसायटी, आयदर कंट्री, स्टेट, ग्रुप ऑफ है ना कम्युनिटीज असेल, न्यूनतम आर्थिक सहभाग पातळीचे सूचक आहे. कशाचे सूचक आहे, न्यूनतम आर्थिक सहभाग पातळीचे, म्हणजे पॉवर्टी लाईनच्या वर जे तैरत असतील त्यांचा बाबा सहभाग आहे. दे आर पार्टिसिपेटेड इन द इकॉनॉमिक अफेअर्स ऑफ द कम्युनिटी. नाही तर कुठला काय, भिकारी जे आहेत, गरीब जे आहेत, त्यांचं इकॉनॉमिक अस्तित्वच नसतं, त्यामुळे त्यांचं इकॉनॉमिक पार्टिसिपेशन नसतं. इन्क्लुजन ऑफ पुअर इज अ डिफरंट पॉलिसी गेम, है ना, ते मागच्या याच्यात सांगितलंय मी की नुसता गेम होते आणि त्यांचा गेम होऊन जाते, ठीक आहे, राईट. म्हणजे कशाचं इंडिकेटर आहे पॉवर्टी लाईन, पॉवर्टी लाईन हे सुचवतं की तो व्यक्ती जो आहे किंवा ते कुटुंब जे आहे ते समाजामधील आर्थिक व्यवहारामध्ये न्यूनतम स्तरावर सहभागी आहे, त्याचा सहभाग वाढला पाहिजे, नाही तर तो गेला, बरोबर आहे, राईट. वी आर लुझिंग दी बिग ह्युमन रिसोर्स. आपण आपल्या समाजात इतकं मोठा ह्युमन रिसोर्स वेस्ट करतो, असंच आहे, ठीक आहे, क्लिअर. आता याच्या आधारावर आपण प्रकार, तुमच्या समोर किती दिसते, 1 2 3 4, बरेच ठिकाणी असं पण सांगितलेलं आहे, प्रत्यक्षात आता वाचन किती काय त्याच्यावर आहे. बरेच ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन नसते, तर भाऊ रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन असते. जिथं पॉवर्टी डिफाईन केली त्याची लाईन आली ना, मग आपण रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणली तर त्याची लाईन आलीच नाही का, बरोबर आहे ना, राईट. म्हणून त्याची बी लाईन इथं दिसनच. तर आपण बघूया ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईन, निरपेक्ष दारिद्र्य रेषा जी पॉप्युलर आहे है ना, सापेक्ष दारिद्र्य रेषा रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन, त्याच्यानंतर त्याचं इटुकलं पिटुकलं शेपूट म्हणजे दुर्बल सापेक्ष दारिद्र्य रेषा, वीकली रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन, वीकली WEAK वीकली, दुर्बल, लक्षात घ्यायचं, नाही तर तुम्ही आठवड्याचं करून टाका. व्यक्तिनिष्ठ दारिद्र्य रेषा सब्जेक्टिव्ह पॉवर्टी लाईन, कारण की ह्या सगळ्या गरिबी आहेत त्याच्यामुळे त्याच्या लाईन पण राहतीलच, लक्षात आलंय का. केवळ ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईन म्हणजे पॉवर्टी लाईन नसते. आता ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईन याचं बघूया काय आहे. तर ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईन म्हणजे जिथे व्यक्ती जो आहे, तो व्यक्ती स्वतःचं जीवन जगण्याचीच धडपड करतो,
त्याला जगायचं आहे, मरायचं नाही आहे ना. आता जगायचं मरायच्या मध्ये बेसिक काय येते, तर बेसिक येते ढोसणं. बेसिक काय येते, ढोसणं. जीवनच नाही, अन्नच नाही, तर तो जगन का नाही. म्हणजे इथे काय दिसते आपल्याला, फूड, अन्न. आणि अन्न कसं आहे, अन्न कसं आहे, छान आहे असं नको म्हणणार बाबा, तुमचा डबा तुमचा चांगला अन्नाचं. अन्न कसं आहे, बेसिक नीड आहे. काय आहे, बेसिक नीड आहे, मूलभूत गरज आहे. आता मूलभूत गरज मध्ये आपण त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आपण पॉवर्टीच्या, है ना, रोटी कपडावर मकान पाहिला ना. ओके, ठीक आहे. तर हा जो बेसिक नीड आहे याच्यातला हा महत्वाचा आहे, फूड. पण ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन मध्ये केवळ फूड, अन्न, बेसिक नीड नाही, तर दुसरं आहे अन्ना व्यतिरिक्त, म्हणजे नॉन फूड सुद्धा पकडल्या जाते. नॉन फूड. टॉनवीने जे आहे 1905 मध्ये याची डेफिनेशन दिलेली आहे की अशा सबसिस्टन्स लेवलवर, अशा न्यूनतम पातळीवर व्यक्ती आहे की तो स्वतःच्या अन्न आणि अन्ना व्यतिरिक्त मूलभूत गरजा ज्या आहेत, ह्या दोन्ही गरजा जर बघितल्या तर बास्केट ऑफ, त्यांनी सांगितलं बास्केट ऑफ बेसिक नीड है ना. बास्केट ऑफ बेसिक नीड म्हणजे अन्न आहे, शेल्टर आहे, क्लॉथ्स आहे, लागेल ना, बरोबर आहे. हे सर्व त्याच्या आधारावर त्यांनी ती रेषा काढली. इथे आपण समजून घेऊया. पहिला आहे बेसिक नीड, मूलभूत गरज. ज्या वेळात एका व्यक्तीची मूलभूत गरज तो भागवू शकत नाही, म्हणजे ही कुठलं भागवू शकत नाही, मूलभूत गरज. गरज म्हणजे अन्न, अन्न म्हणजे खाणं, खाणं म्हणजे कंझम्पशन, कंझम्पशन उपभोग, बरोबर आहे. म्हणजे याचा आधार जो आहे, निरपेक्ष दारिद्र्य रेषेचा आधार कशाच्या आधारावर आहे, कंझम्पशन. मी आधी सांगितलं ना, इन्कम, कंझम्पशन, ऍक्सेस टू द गुड्स अँड सर्व्हिसेस सांगितलं. इथे कुठला आहे, कंझम्पशन, उपभोग, बरोबर आहे. कशाचा, बेसिक नीडचा. जर त्याला होऊ शकत नाही किंवा अशी रेषा त्याच्या खाली जर येत असेल तर त्याला ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन म्हणा. मग आता कंझम्पशन जे आहे हे कशासाठी, तर जगायसाठी. तर माणूस नुसता जगान असा खाल्ला बसला, खाल्ला बसला असा आहे का, नाही. खाल्ला बसला नाही, त्याला काय करावं लागते, वर, तेव्हाच तर खाईन का नाही. मग कंझम्पशन कसं आहे, वर्कच्या कॉन्टेक्स्ट मध्ये है ना, वर्कच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. आता तो कंझ्युम करते, तर कंझ्युम कशासाठी करते, काम करता आलं पाहिजे. काम करता आलं पाहिजे म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऊर्जा आली पाहिजे. ऊर्जा कशाने येते, तर भाऊ कॅलोरीने येते. कशाने येते, कॅलोरीज नाही येते, है ना. आपण खातो आणि खाल्ल्यानंतर मेटाबॉलिझम होते त्याचं, है ना, चयापचय क्रिया होते, आणि मग ती खाऊन झाला, चयापचय क्रिया झाली की आपल्याला एनर्जी येते. खाल्ला का एनर्जी येते, तो म्हणा नाही सर झोप येते, ते तसं होते पण एनर्जी येते, ठीक आहे. तर कॅलरीची जसं आपण खातो, खाल्ल्यावर आपण वर्क करतो, तो वर्कच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. मग वर्कच्या कॉन्टेक्स्ट म्हणजे वर्क कोणतं, आपण कोणतं करतो भाऊ, सगळे एमपीएससी वाले माझे दोस्त दोस्तींनो, आम्ही कोणतं वर्क करतो, बैठा जॉब. कोणता आहे, बैठा जॉब. तर वर्क जो आहे बैठा जॉब, बैठक, बैठक अभ्यासाची, पोट्टेल आमचे ना इकडे तिकडे, अभ्यासाची बैठक, अभ्यासाची, ठीक आहे. नुसतं वाचतो, याला लागते काय, असं आहे राहिला तरी चालते. हॉकिन्स होता ना बिचारा, आहे ना, बरोबर. तर लागते काय, डोक्याला ग्लुकोज, बस संपला काम. बैठकी कमी एनर्जी लागते. पण तुमच्यापैकी काही जण कष्टकरू असतील, है ना, गावात एमपीएससीचा अभ्यास करत असतील आणि बापाला मदत करायला शेतावर बी जात असतील, बरोबर आहे. म्हणजे मेहनतीचं काम, मेहनतीचं काम म्हणजे बैठा जॉब आहे का, काय बैठा आणि मेहनत दोन्ही, मेहनतीचा जॉब. तर मेहनतीसाठी जास्त लागन, आहे की नाही, जास्त लागन. तर वर्कच्या आधारावर, पण वर्कच्या आधारावरच केवळ नाही, तर सोबत जेंडर म्हणजे लिंगाच्या आधारावर, लिंग, जेंडर. कंझम्पशन लक्षात घ्या, कॅलरी जेंडरच्या आधारावर. माणूस जीशी मेहनत करते, जर मेहनतीचं काम करत असेल, तो जेवढा ढोसते तेवढी बाई ढोसत नाही. बाई बिचारी काटकसरीची, आपण धरतो ना 2 पोळ्या जास्तीच्या खातो, आहे की नाही. तर जेंडर तसं नाही, तिला कमी अन्न लागतं,
आणि त्याला जास्त अन्न लागतं. म्हणजे जेंडर आणि वर्कच्या आधारावर कॅलरीचं वाटप, बरोबर आहे, डिव्हिजन, विभाजन, वर्गीकरण, आणि त्याच्या आधारावर मग किती कन्झम्पशन आणि कोणतं वर्क है ना. जेंडर आणि वर्क याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कन्झम्पशन मॅच करून मग त्याच्यासाठी लागणारं फूड, त्याच्यासाठी लागणारं अन्न, फूड, आणि त्या फूडची नंतर मग मार्केट कॉस्ट, बरोबर आहे, त्या फूडची मार्केट कॉस्ट ही जी झाली, ही जी कॉस्ट येईल ती मग कशाच्या स्वरूपात येईल, रुपीजच्या स्वरूपात येईल, म्हणजे इन्कमच्या, मनीच्या स्वरूपात येईल. पण इथे इन्कम हा क्रायटेरिया लागेल का ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईनला? नाही. कन्झम्पशन हा क्रायटेरिया लागेल, एनर्जी हा क्रायटेरिया लागेल, आणि त्याचं रूपांतरण मग फूड पाहिजे आहे म्हणून फूड किती किमतीच होईल. गावात जर फूड घ्यायचीच गरज नाही तिथं कमी राहील, शहरात फूड घ्यावं लागतं म्हणून जास्त राहील. अशा प्रकारे म्हणजे मनी व्हॅल्यू, त्याला आपण काय म्हणू, मनी व्हॅल्यू, म्हणजे पैशाच्या स्वरूपातलं मूल्य इथे काढलं जाईल. पण ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईनचा पाया काय, बेसिक नीड. कशासाठी, एनर्जी, कॅलरीज, कन्झम्पशन हा पाया राहील वर्क आणि जेंडरच्या आधारावर. क्लिअर, लक्षात आलं, क्लिअर, लक्षात आलं. आता इथे जर बघितलं आपण दुसऱ्या ह्याच्यात रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन, कुठली आहे, रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन. तर रिलेटिव्ह पॉवर्टी लाईनच्या रिलेटिव्ह आहे, हे अशी रिलेटिव्ह. इथं तर बाबा चटणी भाकर जे भेटन ते एवढं तर भेटलं पाहिजे. इथं रिलेटिव्ह, मागच्या वेळा सांगितलं मी कंपॅरिझन करून तुम्हाला, उसके पास आडी है मेरे पास मारुती है ना, असं सांगितलं होतं ना, बरोबर आहे. आता हे कंपॅरिझनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, पण हे कंपॅरिझन अशा प्रकारचं नाही, हे कंपॅरिझन एका देशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. मग एका देशाचं एकूण पॉप्युलेशन असेल, एकूण लोकसंख्या, आणि त्या सर्व लोकसंख्येची इन्कम, आणि जी टोटल इन्कम आली त्या टोटल इन्कमची सरासरी, त्या टोटल इन्कमची काय आहे, सरासरी, दॅट इज अ मीडियन, मध्यांक, त्याचा काय आहे, मध्यांक. आणि तो जो मध्यांक येईल त्या प्रपोर्शनेट पर्सेंटेज मध्ये, जसं युरोपियन याच्यामध्ये जो मध्यांक आहे त्या सर्व देशातील एकूण लोकांच्या एकूण उत्पन्नाच्या मध्यांकाचा 60% जर घेतला, से एक्झाम्पल, मध्यांक जर 10,000 रुपये आला आणि त्याचा 60% म्हणजे किती झाला, 6,000 झाला. या 6,000 पेक्षा ज्याचं इन्कम कमी असेल, लक्षात घ्या, ह्या 6,000 पेक्षा ज्याचं इन्कम कमी असेल तो काय झाला, भिकारी, गरीब. तो काय झाला, गरीब, दरिद्र झाला. 6,000 म्हणजे आता उदाहरणार्थ आपण असं घेऊया की एखाद्या देशाचं इन्कम जे आहे मिड पॉइंट आला असेल, असा सपोज टू बी 2 लाख वगैरे है ना, 2 लाख आला असेल ना, त्या 2 लाखाच्या पेक्षा आपण जर 60% काढला तर 1,20,000, 1,20,000 असं जर आलं असेल, आणि 1,20,000च्या खाली जो आहे बाबा तो गरीब है ना, तर भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तर कठीणच होऊन जाते काम है ना. आपल्या इथं है ना, बाबू भी गरीब होऊन जाईल. बाबू कोण, बाबू क्लर्क नोकरी करणारा, तो भी भिकारी होऊन जाईल. तर रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन लक्षात आली का. मग रिलेटिव्ह पॉवर्टी लाईनचा बेस काय घेतलाय, इन्कम. काय घेतलाय, इन्कम. पण इथे इन्कम हा कॉन्टेक्स्ट मध्ये जरी बेस घेतला तरी याचा मूलभूत बेस, जो बेसिक बेस जो आहे तो काय आहे, तो आहे लिव्हिंग स्टँडर्ड. काय आहे, लिव्हिंग स्टँडर्ड, राहणीमानाचा दर्जा. लिव्हिंग स्टँडर्ड, राहणीमानाचा दर्जा. तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या वेळेमध्ये त्या देशातील राहणीमान जे आहे त्याच्यापेक्षा खालचं राहणीमान ज्यांचं आहे, म्हणजे एखाद्या देशात सगळीकडे जर पकडा सगळे बिल्डिंगा म्हणजे असं डुप्लेक्स आणि सर्वांजवळच ऑडी आहे, अशी परिस्थिती आहे. परंतु त्यातील काही जणांजवळ एक मजलीच घर आहे, एक मजलीच घर आहे, अंगण कमी आहे आणि 4 चाकी गाडी आहे फक्त, ते ऑडी नाही आहे, तर ते काय झाले, गरीब. गेटिंग द पॉइंट, रिलेटिव्ह.
तर रिलेटिव्ह कसं काढलं जातं, एकूण उत्पन्न एकूण लोकसंख्येचं त्याचा मध्यांक काढून त्याच्यापेक्षा कमी, जसं युरोपमध्ये 60% कमी ज्याचं असेल त्याला काय धरलं जातं, गरीब आहे बा, दरिद्र आहे असं म्हटलं जातं. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं. आता याच्याच इटुकला पिटुकला भाऊ, रिलेटिव्ह पॉवर्टीचाच इटुकला पिटुकला भाऊ म्हणजेच वीकली रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन. दुर्बलता, दुर्बलपेक्षा दुर्बलता हा शब्द वापरूया, दुर्बलता सापेक्ष दारिद्र्य रेषा. आता दुर्बलता सापेक्ष दारिद्र्य रेषा जी आहे ही थोड्याशा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने रिलेटिव्ह पॉवर्टी सांगते. त्याच्या पर्स्पेक्टिव्हने, ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने सांगते, एक व्यापक याच्यामध्ये ती सांगते. व्यापक याच्यामध्ये म्हणजे काय, तर सोशल इन्क्लुजनच्या कॉन्टेक्स्टमध्ये. कशाच्या, सोशल इन्क्लुजन, सामाजिक सहभाग खूप महत्वाचा आहे. सामाजिक समावेश किंवा सामाजिक सहभाग खूप महत्वाचा आहे. लोक जे, माणसं जे आहेत ते काय जनावर का सोलो राहतील, नाही. माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्याला समाजात राहायचा आहे. तू म्हणाल त्याला कोण अडवते, तसं नाही आहे ना. आपल्यापैकी कोणी गेला आहे का, एखादा मोठा फिल्म स्टार आहे किंवा अडाणी अंबानी आहेत त्यांच्या याच्यातल्या फंक्शनले आपल्याला कोणी बोलवत नाही, है ना. स्टॅटस मेंटेन करावं लागते ना. मग असं लक्षात घ्या, एक उदाहरण की आपल्या एखादा गरीब माणूस आहे ना, आणि त्या गरीब माणसाच्या इथं लग्न आहे, पोट्टीचं. अरेंज मॅरेज करतो म्हणलं तिनं. बापू म्हणे मी अरेंज मॅरेज करतो का म्हणे. बापू म्हणे ते आधीचे ते जाऊ दे, आता अरेंज मॅरेज करतो, मस्त पण धूमधडाक्यात लग्न झालं पाहिजे. कायसाठी, नाही माय जे पहिले वाले आहेत ना, एक्स वाले ते रईस आहेत, ते माझ्याकडे आलेच पाहिजे. बाप म्हणते माय बी रिश्तेदार रईस आहेत, ते बी आले पाहिजे, मस्त चकाचक लग्न करू लमछाले. मग याच्यासाठी कर्ज घेऊ पण लग्न करू. आहे ना भारतात ट्रेंड, चकाचक. कशासाठी, लोक मायाकडे आले पाहिजे, लोक मायाकडे आले. गेटिंग द पॉइंट. म्हणजेच काय आहे की त्याचं जे आहे, एका व्यक्तीचं त्याची स्वतःची इन्कम, ओन इन्कम, त्याची स्वतःची स्व इन्कम है ना, स्व मिळकत, ही स्व मिळकत जी आहे याच्या सोबत त्याची रिलेटिव्ह इन्कम जी आहे, तुलनात्मक इन्कम, ह्या दोन खूप महत्वाच्या आहेत. इथे त्याचं स्वतःचं उत्पन्न, त्याचं स्वतःचे इन्कम जरी कमी असेल पण तो त्या कॉन्टेक्स्टमध्ये सोशल इन्क्लुजनच्या साठी, डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट करण्यासाठी म्हणून अधिकचा खर्च करायची तयारी दाखवतो आणि करण्याची इच्छा ठेवतो. ह्या दोघांचा समेळ इथे आपल्याला दिसून येतो. कशासाठी, केवळ सोशल स्टॅटससाठी, केवळ सोशल डेमॉन्स्ट्रेशनसाठी. पण हे कितकं महत्वाचं आहे, कारण की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला समाजात स्वतःचं स्टॅटस टिकवायचं आहे, तर हा सर्व फसाड करावा लागतो. मग याच्यामध्ये वीकली रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन मध्ये त्याचं फिक्स्ड कंडिशन म्हणजे बा खायला भेटलंच पाहिजे, ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईनचा कन्झम्पशन कॅपॅसिटी त्याची पूर्ण होईल आणि त्याचा शौक पाणी म्हणजे त्याचं सोशल स्टॅटस मेंटेन होईल. हा दोघांचा समेळ आपल्याला इथे दिसून येतो आणि त्यालाच आपण म्हणतो वीकली रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन. आता ही वीकली रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन का महत्वाची आहे, कारण की वर्ल्ड बँकेने, लक्षात घ्या, वर्ल्ड बँकेने याच्यासाठी लाईन तयार केली आहे, कॉल्ड ॲज अ सोसायटल पॉवर्टी लाईन. काय तयार केली आहे, सोसायटल म्हणजे सामाजिक, सामाजिक है ना, दारिद्र्य रेषा, SPL हे तयार केलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे फिक्स कन्झम्पशन इन्कम लागतं, फिक्स कन्झम्पशन साठी जे इन्कम लागतं आणि त्याच्या सोशल स्टॅटस साठी जो खर्च होतो त्याचं इन्कम, यांचं कंबाईन करून जे काय असेल त्याच्या खाली जर तो असेल तर तो दुर्बल झाला, तो वीक झाला. ही ब्रॉडर डेफिनेशन वर्ल्ड बँकने आपल्याला सोसायटल पॉवर्टी लाईन क्रिएट करायला बनवलेली आहे. गेटिंग द पॉइंट, राईट. चौथी पॉवर्टी लाईन आहे ती म्हणजे व्यक्तिनिष्ठ दारिद्र्य रेषा, सब्जेक्टिव्ह पॉवर्टी लाईन. काय लिहिलंय, आय एम अ व्हेरी पुअर, आय एम अ व्हेरी पुअर फेलो, आहे ना. लमच्या इकडे गाड्या असते, 2-4 गाड्या असते, बंगला असते, काय असते सगळा, आणि त्याला कोणी म्हणला बापू भाऊ
दादा मला थोडस 200 रुपयाची गरज आहे का? नाही आहे भाऊ माझ्याकडे म्हणते. तो म्हणते नाही गा तू एवढा नाही गा मी कुठं राहीसाव मी तर गरीब आहो हे माया न हो असा टोपी जो देते तो कोण झाला? व्यक्तिनिष्ठ दारिद्र्य रेषा. सब्जेक्टिव्ह है ना, सब्जेक्टिव्ह पॉवर्टी, याच्यावरून सब्जेक्टिव्ह पॉवर्टी लाईन डिमार्केट करण्यात आली आहे. सब्जेक्टिव्ह पॉवर्टी म्हणजे काय की व्हॉट आय फील इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द अदर्स. म्हणजे आजची परिस्थिती, आजच्या राहणीमानामध्ये लिव्हिंग स्टँडर्ड लक्षात घ्या, लिव्हिंग स्टँडर्ड आजच्या राहणीमानामध्ये मला माझी इन्कम कमी वाटते का? वेदर इट वुड बी अ व्हेरी लेस इनफ टू मेंटेन माय सोशल लिव्हिंग स्टँडर्ड असं वाटत असेल तर यस आय एम अ पुअर, मग मी गरीब आहे. पण मला वाटायचं मी लयच रईस आहो तर मग रईस आहे बाबा. तर म्हणजे हे सब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे हा जो आहे दारिद्र्य रेषाशी केवळ थेरॉटिकल याच्यात आहे, याचं काही इम्प्लिमेंटेशन होऊ शकत नाही. पण विचार करण्यासारखा आहे सब्जेक्टिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये, जिथे एक सेन्सिटायझेशन आहे, अवेअरनेस आहे आणि जिथे लोक राहणीमानाच्या कॉन्सेप्ट डेमॉन्स्ट्रेशन मध्ये नाही तर ट्रू लेवल ऑफ लिव्हिंग स्टँडर्ड हा विचार करतात. एज्युकेशन लेवलवर विचार करतात की छान एज्युकेशन मिळालं पाहिजे, छान नोकरी मिळाली पाहिजे, सुबत्तेने राहायला मिळालं पाहिजे. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये जे विचार करतात म्हणजे जे डेव्हलप कंट्री तिथे ठीक आहे, पण भारतासारख्या ठिकाणी हे सूट होणार नाही. म्हणून डेव्हलपिंग कंट्रीच्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय, निरपेक्ष दारिद्र्य रेषा अत्यंत महत्वाची आणि दुसरी दुर्बलता सापेक्ष दारिद्र्य रेषा सुद्धा महत्वाची आहे डेव्हलपिंग कंट्रीच्याच कॉन्टेक्स्टमध्ये. वर्ल्ड बँकने हे काढलेलं आहे. ही मात्र आपल्याला कशाच्या कॉन्टेक्स्टमध्ये दिसते, डेव्हलप्ड कंट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये दिसते. परंतु डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आता काही पॉकेट्स, मेट्रोपॉलिस जे आहेत ते विकसित व्हायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा आपल्याला रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन ही अत्यंत महत्वाची दिसून येते. लक्षात आलंय? क्लिअर? कॉन्सेप्ट क्लिअर झाला? एक थोडंसं कंपॅरिझन आपण बघून घेऊया. ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईन आणि रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन, त्या दोघांमध्ये कंपॅरिझन काय आहे थोडंसं पाठ करण्यासारखं. कधी कधी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला है ना एकदम ऑब्जेक्टिव्ह राहते आणि पॉइंट टू पॉइंट विचारलं जातं, म्हणून मी हे थोडंसं नॅरेशन करून घेतो तुमच्यासाठी. ठीक आहे? काय आहे ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईन? न्यूनतम कॅलरी ऊर्जा आवश्यकता. काय म्हटलेलं आहे? मिनिमम कॅलरी एनर्जी नीड. ही काय झाली? दिस इज द बेसिक नीड. त्यामुळे तुम्हाला दुसरा हा किंवा तो शब्द येऊ शकते. एनर्जी कंझम्पशन, बेसिक नीड कंझम्पशन, बेसिक नीड, बास्केट ऑफ बेसिक नीड असे शब्द राहू शकतात इथे. ठीक आहे? इथे काय आहे तर निश्चित राहणीमानाच्या दर्जाचा खर्च, कॉस्ट ऑफ पर्टिक्युलर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगशी घेणं देणं, याचा बेस काय? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगशी घेणं देणं आहे. कॉस्ट ऑफ पर्टिक्युलर म्हणजे हा इन्कमशी घेणं देणं आहे, हा इन्कमशी घेणं देणं आहे. आलं की नाही लक्षात? ठीक आहे, राईट. दुसरा आहे निश्चित उपभोग आधार खर्चात परावर्तित करून फिक्स्ड कंझम्पशन कन्वर्ट इनटू द कॉस्ट. फिक्स्ड कंझम्पशन उपभोग घेतलेला आहे, इन्कम घेतलेला नाही. जरी कॅलरी आहे तर कॅलरीचं इन्कम आपण घेऊ शकतो, पण बरेच वेळा असं असतं की काही कंपल्सिव्ह एलिमेंट असतात, त्यामुळे तो आपलं जे कमवलेलं आहे ते खर्च करू शकत नाही. तो उपाशी राहील पण खर्च करू शकत नाही. मग उपाशी आहे पण इकडे तो उत्पन्न आहे, मग आपण त्याला गरीब म्हणू का? नाही. त्याच्यामुळे इन्कम हा क्रायटेरिया होऊ शकत नाही, कंझम्पशन हा क्रायटेरिया होऊ शकतो. पण फिक्स का? कारण की आपण दोन कॉन्टेक्स्ट मध्ये बघतो, कार्य वर्क आणि लिंग म्हणजे जेंडर याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघतो आणि म्हणून आपण काय शब्द वापरलाय? फिक्स्ड असा शब्द वापरलेला आहे. तो आपण नंतर पाहूया मग डिटेलमध्ये इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. ठीक आहे? त्यानंतर इकडे जर बघितलं तर देशाच्या सरासरी उत्पन्नाचा आधार घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? मीडियम इन्कम ऑफ द कंट्री घेतलेला आहे. लक्षात आलं ना? इथे मीडियम इन्कम घेतलाय, इथे फिक्स कंझम्पशन घेतलाय. इथे न्यूनतम निर्वाह गरज दर्शवते. काय दर्शवते ही? ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईन इंडिकेट मिनिमम सस्टेनन्स रिक्वायरमेंट. सबसिस्टन्स लेवलवर एकदम खालच्या पातळीवर तो कसा तरी जगत आहे बा, आहे टिकून आहे याच्यासाठी. इथे राहणीमानानुसार बदलती रेषा आहे, फ्लक्च्युएटिंग लाईन विथ द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदलू शकतं, जगण्याची न्यूनतम पातळी बदलू नाही शकत. गेटिंग द पॉइंट? तेवढी ऊर्जा तर लागेलच, ती कमी जास्त होईल का? नाही. तेवढी ऊर्जा तर लागेलच, जास्त लागेल पण कमी नाही. इथे मात्र तुमचं राहणीमान बदललं की यातली रेषा बदलू शकते. एखाद्या देशाचं राहणीमानच बदलून गेलं, उंचावलं तर तिथली
आपल्याला दिसेल रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन अपवर्ड गेलेली दिसेल. इथे मात्र जर इन जनरल जगामध्ये जर बघितलं तर इन अँड ॲव्हरेज 2000 कॅलोरी इन अँड ॲव्हरेज याच्या आजूबाजूलाच राहते. ती कशी ते बघू पुढच्या वेळात. तर 2000 कॅलरी ही जी आहे जगामध्ये सगळीकडे सारखीच आहे, ही काही बदलणारी नाही. ठीक आहे. ही कशाचं आहे आकलन करते, आत्यंतिक गरिबीची स्थिती, एक्स्ट्रीम और ॲब्जेक्ट पॉवर्टी, अत्यंत खालची पॉवर्टी म्हणजे ज्याच्या खाली काहीच होऊ शकत नाही है ना, अंतच होणार अशी पॉवर्टी जी आहे दॅट इज अनालाइज्ड हिअर. आणि इकडे एक्सक्लुजन अनालिसिस काय करते, एक्सक्लुजन अनालिसिस, त्याला समाजामध्ये राहता येत नाही किंवा समाजाचा जो राहणीमानाचा दर्जा वाढलेला आहे त्यानुसार त्याला राहता येत नाही, बेस्ट एज्युकेशन घेता येत नाही. जसं आपण म्हणतो ना, कुठे आहे बे, कोणत्या शाळेत आहे रे तुझं पोट्ट, आहे बाबा, किती फी आहे, देतो आम्ही 10,000. का तू माणूस होस, मी त्या शाळेत टाकला, माया पोट्टा नर्सरीत आहे आणि फी 2 लाख आहे ना, आणि तू 10,000 काही वाटे नाही का. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये गेटिंग द पॉइंट. हा एज्युकेशन बा चांगलं स्टँडर्ड एज्युकेशन. इथं पोट्ट्याला लमच्याला शेंबूळ पुसता नाहीत ना, ते लाख रुपये आहे ना खर्च करते की नाही नर्सरीमध्ये. मी एका माया दोस्ताला विचारलं होतं, हो बे म्हणलो माया पोट्टा म्हणलं 10,000 रुपयाच्या शाळेत जाते आणि तुझ्या पोट्ट म्हणलं 60,000च्या शाळेत जाते, तर म्हणलं तुझ्या पोट्ट्याला शेंबूळ पुसता आला का मी म्हणलं. तो हसायला लागला. म्हणलं मा पोट्ट्याला येते म्हणलं, इथं रुमाल बांधलं राहते असं पुसते म्हणलं, ते पोट्टा पुसते ना म्हणलं. हसायला लागला. म्हणलं तू शेंबूळ पुसाले शिकवासाठी 60,000 आणि मी 10,000 असो, दॅट इज अ डिफरंट पार्ट. लक्षात आलं का. एक्सक्लुजन अनालिसिस इथे होते. इथे बा तो समाजातून विवर्जित होऊन जाईल म्हणून इथे दिसते. हे जे सांगितलं मी याच्यापूर्वी, सिबॉन जे आहे रॉन्ट्री जे आहे, सिबॉन रॉन्ट्री यांनी हे सांगितलेलं आहे. 1905 मध्ये हे अनालिसिस त्यांनी केलं होतं. आता आपण बघूया की कोणत्या देशामध्ये इन जनरल, हे फक्त हे रेफरन्स साठी आहे सहज आपल्याला समजून घ्यायला. तर जे विकसित राष्ट्र आहेत त्या विकसित राष्ट्रांमध्ये सर्वसाधारणतः आपण रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन बघतो, आणि जी विकसनशील राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये आपण ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन हे पॉवर्टीचं आकलन करण्यासाठी वापरतो. बरोबर आहे. पण असं नाही. तर आपल्याला असं दिसेल युरोपियन कंट्री, अधिकाधिक युरोपियन कंट्री, मॅक्झिमम युरोपियन कंट्रीमध्ये आपल्याला रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन वापरलेली दिसते. रिलेटिव्ह पॉवर्टी लाईन वापरलेली दिसते. त्यामध्ये कसा युरोपमध्ये सरासरी निव्वळ विनियोज्य उत्पन्नाच्या 60% पेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब है ना, अ फॅमिली, बघा फॅमिली एक घटक घेतलेला आहे इथे. फॅमिली, अ फॅमिली विथ अ नेट इन्कम ऑफ लेस दॅन 60% ऑफ अ मीडियन नेट डिस्पोजेबल इन्कम. तुम्हाला तिथं फॅमिली काउंट घेतलाय तर भाऊ भारतासारखा असा पिलावळ तिथं नसते. आपल्या इकडे हम 2 हमारे 2 हमारे 3 असं होतं, पण हम 2 हमारे 10 असं बी है ना. डेव्हलप कंट्रीमध्ये हम 2 हमारा 1 खतम, खूप झाला तर 2. त्याच्यामुळे तिथे हा बरोबर आहे फॅमिली. आपल्या इथं फॅमिली घेऊन तर गडबड होईल. आणि आपल्या इथं कुठला आहे, जीवनमान छान दर्जा राहायला पाहिजे असं आहे का, नाही, डोसाले भेटलं पाहिजे रे बाबा. म्हणून इथे पर हेड, एका व्यक्तीस पर हेड. लक्षात आलं का दोघांमधला फरक. पर हेड कसा आहे, न्यूनतम उदरनिर्वाहास आवश्यक अन्नावरील खर्च, अन्नावरील आपली कोणते फूड पॉवर्टी, फूड पॉवर्टी लाईन आहे आपली, नॉन फूड पॉवर्टी लाईन नाही, ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन. आपल्या इथे वापरलेली ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन जी आहे ती फूड पॉवर्टी लाईन आहे, कॅलोरी पॉवर्टी लाईन आहे, कन्झम्पशन पॉवर्टी लाईन आहे. ती नॉन फूड पॉवर्टी लाईन बिलकुलच नाही. ठीक आहे. तर अन्नावरील खर्च, मिनिमम सस्टेनन्स रिक्वायर्ड फूड कॉस्ट पर पर्सन, दरडोई असा शब्द आहे. बरोबर आहे. अमेरिकेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, बेसिक कॉस्ट ऑफ फूड फॉर अ फॅमिली मल्टिप्लाइड बाय 3. फॅमिली आहे बघा, डेव्हलप कंट्रीमध्ये कसं दिसतं, फॅमिली आहे ना. बेसिक कॉस्ट ऑफ फूड, फूडची कॉस्ट इथे घेतली आहे बिलकुल आपल्या भारतासारखी, पण फॅमिलीसाठी, आणि मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे बेसिक कॉस्ट जर 100 रुपये असेल आणि मल्टिप्लाय बाय 3, आपण तर नुसता बेसिकच कॉस्ट घेतलाय की जेवढ्याचं अन्न होते तेवढंच सांगरे बाबा, तेवढंच कठीण काय का, त्याची कारण पुढे सांगतो की असं का करावं लागलं. ठीक आहे.
एक 1963-65च्या दरम्यान मोली और शानेन्स्की जी आहे लाईन ती अमेरिकेमध्ये चांगली पॉप्युलर झाली होती आणि ती वापरली होती. पण जगाचं आकलन जर गरिबीचं करायचं असेल तर जागतिक स्तरावर आपल्याला काय दिसतं, ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईन हीच कॅल्क्युलेट केलेली दिसून येते. आता गरिबी रेषा कशाला हवा बा, हा भालधंदा कशाला पाहिजे. पहिला, गरिबांची संख्या आणि स्थितीचे आकलन झाले पाहिजे. किती गरीब आहेत हे माहित झालं पाहिजे. इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी अँड मॅग्निट्यूड ऑफ पॉवर्टी, इंटेन्सिटी ऑफ द पॉवर्टी. इन्सिडन्स अँड इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी माहित होणं आवश्यक आहे, है ना. किती जण गरीब आहेत आणि किती गरिबीत खितपत पडलेले आहेत. कारण की हे जर माहित होणार नाही तर एखादा देश भविष्यात विकसित कसा करायचा, कोणत्या दिशेने करायचा, विकासासाठी किती पुश करावं लागेल, कोणत्या योजना बनवाव्या लागतील, कशा प्रकारच्या बनवाव्या लागतील, हे सर्व समजून घेणं कठीण होऊन जाईल. म्हणून सर्वात पहिले गरिबांची संख्या आणि द इन्सिडन्स अँड इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी. दुसरं आहे गरिबांवर इतर योजनांचा परिणामाचं आकलन सुद्धा याच्या आधारावर करता येतं. उदाहरणार्थ भारतामध्ये आपण LPG पॉलिसी राबवली, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. याच्यामुळे गरीब अजून गरीब झाले का गरीब श्रीमंत झाले बाबा, म्हणजे BPL ची संख्या वाढली का APL ची संख्या वाढली, हे आपल्याला याचं आकलन करणं शक्य होईल. आणि मग त्यानुसार जर एखादी योजनेमुळे गरिबांची संख्या वाढत असेल, इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी वाढत असेल, इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी वाढत असेल तर त्याचा अँटिट्यूड जो आहे, उपाय, तो लगेच आपल्याला करणं आवश्यक आहे. दुसरी पॉलिसी, कॉन्ट्रा पॉलिसी बनवण्याची गरज आहे. बरोबर आहे. मग किमान पातळीवरील कल्याणाकरिता संसाधन आवश्यकताचं आकलन सुद्धा करता येतं की वेलफेअर स्कीम्स, वेलबिंग जे फॅसिलिटीज आहेत किती द्यायच्या बाबा. भारतामध्ये आधी जबरदस्त गरिबी होती. मग अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे कमीत कमी न्यूनतम स्तरावर कल्याणकारी योजना, नाही तर कल्याणकारी योजना तर खूपच करायच्या आहेत, पण शासनाला, सरकारला ते सोसलं तर पाहिजे, हा ना. ते सोसलं जर शक्य नसेल तर कुठल्या मिनिमम लेवलवर केलं की माझी माणसं जगतील, टिकतील, हे आकलन करणं शक्य होतं. दुसरं, गरिबी निर्मूलन आणि समावेशक शाश्वत योजना निर्मितीसाठी हे निविष्टी आहे, इट्स इनपुट, है ना. इट्स इनपुट फॉर द पॉवर्टी एलिव्हेशन, पॉवर्टी इरेडिक्शन प्रोग्राम, as well as to make a sustainable inclusive developmental policy. ती कुठली बनवायची जेणेकरून गरिबांची सहभाग होईल, गरिबांचं उत्थान करता येईल. आपण बघितलं आपल्याकडे किती गरिबीच्या पॉलिसी आहेत, है ना. त्याच्यावर एखादा छानसा व्हिडिओ आपण बघून घेऊया, अनालिटिकल. त्यानंतर राजकीय भूमिका, पॉलिटिकल अजेंडा, पॉलिटिकल अपील आहे की गरिबीच्या आधारावरच गरिबी हटली नाही, गरिबी हटाव, याच्यासाठी नारा दिला जातो. आणि मग अपोजिशन आणि रुलिंग पार्टी यांच्यामध्ये तू मैमय, रुलिंग पार्टीवर प्रेशर, रुलिंग पार्टी चांगल्या योजना बनवतं, नाही बनवू शकली तर सत्तेतून जातं. पॉलिटिकल इम्पॅक्ट सुद्धा याचा होतो. हा सर्व बेनिफिट्स जे आहेत याच्यासाठी म्हणून गरिबी रेषा ही निर्गमित करणे, निश्चित करणे आवश्यक आहे. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलंय? ठीक आहे. आता आपण एक समजून घ्या ग्लोबल लेवलवर, कारण की जागतिक स्तरावर आपल्याला गरिबी बघायची आहे तर ती कशी आहे. तर ग्लोबल पॉवर्टी, ज्याला आपण इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन, ग्लोबल पॉवर्टी लाईन, जागतिक दारिद्र्य रेषा, त्याला आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा सुद्धा म्हणतात. हे कोण करतं तर आमचा वर्ल्ड बँक भाऊ. कोण करतं? वर्ल्ड बँक भाऊ. हा वर्ल्ड बँक भाऊ जो आहे त्याने पहिल्यांदा 1996 कॉन्सेप्ट डेव्हलप केला, तो म्हणजे $1 पर डे पर पर्सन. एक व्यक्ती दररोज $1 जो कमवत नसेल तो गरीब. कुठली थ्रेशोल्ड केली? थ्रेशोल्ड कुठली? क्रिटिकल लाईन आहे ही. कुठली आहे? क्रिटिकल लाईन. तुम्ही म्हणा सर आता हे तर $1 म्हणला तुम्ही, तर इन्कम नाही म्हणता, कन्झम्पशन म्हणता. रुको जरा, सबर करो. असाच आहे, सबर करो तर ते पाहून घेऊ हा $1 कसा काढला, है ना. कारण मी काय शब्द वापरला? कंजम्पशन साठी लागते, कॅलरीसाठी फूड. फूडचं मूल्य, हे फूडचं मूल्य कसं ते पाहूया. ठीक आहे.
आता याच्या आधारावर या फायदा काय होतो, जागतिक दारिद्र्याची पातळी आपल्याला आकलित करता येते, माहित होतं की काय आहे बाबा जगात किती गरिबी आहे. ठीक आहे. दुसरं, आंतरराष्ट्रीय जे संकट आहेत, इंटरनॅशनल किंवा ग्लोबल लेवलचे जे कॉन्फ्लिक्ट आहेत, क्रायसिस आहेत, त्याचा या व्हल्नरेबल ग्रुपवर है ना किती परिणाम पडतो, कसा परिणाम पडतो, मग त्याला थांबवता येईल का, है ना. मायग्रेशन, फोर्स मायग्रेशन आहे, वॉर आहे, है ना, त्यानंतर डिसास्टर्स आहेत, है ना, भूकंप होतात, आपण बघतोय पूर येतो, याचा त्यांच्यावर कसा परिणाम होतो आणि तो परिणाम झाल्यावर काय होऊ शकतं, है ना, कुठले विपरीत परिणाम निर्माण होऊ शकतात, त्याचं आकलन याच्यावर करतायत. आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण विविध योजना, पर्टिक्युलरली युनायटेड नेशन म्हणा, वर्ल्ड बँक म्हणा, डेव्हलपमेंटल बँक्स ज्या आहेत त्या बनवू शकतात. त्यासाठी म्हणून ग्लोबल पॉवर्टी लाईन बनवण्याची गरज होती. आणि म्हणून वर्ल्ड बँकने काय बनवलं 1996 ला, $1 पर डे. ठीक आहे. कसा बनवला ते पाहून घेऊ. $1 पर डे याच्यासाठी दारिद्र्य उत्पन्नाऐवजी उपभोगाचं आकलित केलं. काय केलं, कन्झम्पशन दॅन द इन्कम. कुठलं घेतलं, कन्झम्पशन. मग कॅलरी मधलं कन्झम्पशन, इन जनरल ऍव्हरेज मध्ये 2000 कॅलरी हे कन्झम्पशन गृहीत धरलं इर्द आजूबाजूला, आणि त्याचं मग रूपांतरण केलं मनी व्हॅल्यू मध्ये. मग मनी व्हॅल्यू मध्ये करायचं आहे तर डॉलर म्हणला तर अमेरिकेचा, मग भारताचा काय, तर डॉलर हा इथे इंटरनॅशनल, हा काय आहे इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय, काय केलाय इंटरनॅशनल डॉलर घेतला. हा ना अमेरिकेचा ना हा ऑस्ट्रेलियाचा, हा कुठला आहे इंटरनॅशनल डॉलर. मग इंटरनॅशनल डॉलर जो घेतला आहे त्याचं कन्व्हर्शन ज्या ज्या देशाची गरिबी काढायची असेल त्या त्या देशाच्या करन्सीमध्ये कन्व्हर्शन, आणि करन्सीमध्ये कन्व्हर्शनच नाही तर त्याची पॅरिटी केली कुठल्या आधारावर, परचेसिंग पॉवर पॅरिटी. म्हणजेच काय, तर जी वस्तू अमेरिकेमध्ये $1 मिळत असेल तीच वस्तू भारतात त्याच्यापेक्षा स्वस्त त्याला मिळत असेल ती पॅरिटी. लक्षात आलं का. दोन देशांमध्ये एकच उपभोगाची वस्तू किती किमतीला मिळते त्या पॅरिटीच्या आधारावरच हा $1 पकडण्यात आला. आणि जे $1 आहे ही सीमारेषा जी आहे दारिद्र्याची, त्याच्या खाली जो जाईल तो गरीब, पण कुठल्या प्रकारचा गरीब, आत्यंतिक गरीब. इट्स अ एक्स्ट्रीम पॉवर्टी. कुठली पॉवर्टी, एक्स्ट्रीम पॉवर्टी, आत्यंतिक गरिबी, है ना, एकदमच खालच्या पातळीची गरिबी. ही आत्यंतिक गरिबी डिक्लेअर केली ती 1996 ला डिक्लेअर केली. 1996 ला जो घेतला ती PPP घेतली, आधार घेतला तो 1985च्या आधारावर घेतला. पण त्यानंतर सातत्याने रिव्हिजन केले, आणि सातत्याने रिव्हिजन करून आत्ताच रिव्हिजन जे आहे ते 2018चं आहे, आणि 3 पातळीवर आहे. कुठलं, इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन, आंतरराष्ट्रीय गरिबी रेषा किंवा दारिद्र्य रेषा. दुसरं, लोअर मिडल कंट्रीज जे आहेत त्यांच्यासाठी एक दारिद्र्य लाईन बनवली, लोअर मिडल कंट्रीज. आणि दुसरं अप्पर मिडल कंट्रीज, उच्च मध्यम देश, यांच्यासाठी दुसरी पॉवर्टी लाईन बनवली. ही आंतरराष्ट्रीय झाली जनरल. आणि हे लोअर मिडल मध्ये आपण इंडिया येतो, भारत. आणि ही अप्पर मिडल, काही ईस्ट युरोपियन कंट्रीज वगैरे जे आहेत है ना, त्या ज्या आहेत लॅटिन अमेरिकन कंट्रीज काही आहेत त्या अप्पर मिडल मध्ये. यांची जी 2018ची बघून घ्या, $2.15, आधी किती होता $1. मग ते रिवाइज होत 2018 2017च्या बेसवर आहे. 2018 मध्ये $2.15 अद्यापही चालू आहे. लोअर मिडल मध्ये $3.65, अप्पर मिडल मध्ये $6.85. कसा आहे, पर डे पर पर्सन. कसा आहे, पर डे पर पर्सन, दरडोई दररोज. लक्षात घ्या, रोजचा आहे बरं. मग ते मंथली नंतर कॅल्क्युलेट करायचं. आधी जे कॅल्क्युलेशन होतं ते कॅलरीज पर डे पर पर्सन, मग त्याचं कन्व्हर्शन रुपीज किंवा मनी व्हॅल्यू पर डे पर पर्सन. गेटिंग द पॉइंट. ठीक आहे. $2.15, $3.65, $6.85. आता भारताची 2021 ची कंडिशन काय आहे, तर 2.15च्या हिशोबाने भारतात गरिबी किती आहे, 12.9, म्हणजे 13%.
किती? 13%. 145 करोड पैकी 13% लोक काय आहेत? दारिद्र्य रेषेखाली भारतात. किती करोड झाले तुम्हीच कॅल्क्युलेट करा. बरोबर आहे. पण जर आपण लोअर मिडल कंट्रीज जिथे इंडिया आहे तर तो किती आहे? म्हणजे आपली दारिद्र्य रेषा $3.65 पर डे पर पर्सन. मग त्याच्यानुसार आपण किती आहे? बाबा 44%. 44 म्हणजे निम्म्याच्या जवळपास दरिद्र लोक आहेत भारतात. या आकलनानुसार निम्म्याच्या जवळपास. आणि जर इकडे गेलो तर 6.85, 82 च्या मायाला काही भलत सलत 82%. कसा होईल? है ना? बापरे, कठीणच आहे. आता याच्यानुसार जर बघितलं, ही एक क्लॉक आहे, ग्लोबल पॉवर्टी क्लॉक आहे. ती टिक 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 दर सेकंदाला चालूच राहते. ही ग्लोबल पॉवर्टी वर्किंग ग्रुप यांनी बनवली आहे. त्याच्यानुसार 2025 ला, आता रिसेंटली जर पाहिली 2025 एप्रिलला, तर 7.6% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन इज ऑफ दिस कॅटेगरी. या कॅटेगरीमध्ये हे नाही, या कॅटेगरीमध्ये $2.15. तुम्ही विचार करू शकता काय परिस्थिती आहे जागतिक स्तरावर, है ना? तर अत्यंत विदारक परिस्थिती आहे. ही विदारक परिस्थिती दूर करायची असेल तर प्रत्येकाने मस्त धडाडून अभ्यास करायचा आहे, कष्ट करायचा आहे, पटकन नोकरी मिळवायची आहे. कारण काही स्पर्धक बंधू बिचारे एकदम हालाखीच्या परिस्थितीत मेहनत करत असतील. आपली परिस्थिती बदलावायची की नाही? एकदम बदलावायची. तर त्यासाठी मेहनत, आणि मेहनत तर तुम्ही करताच. आणि मी नेहमीच तुम्हाला काय करतो, मग ऑल द बेस्ट.